नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. दिवाळी हा खरं तर दिव्यांचा उत्सव, पण 2 ते 3 वर्षात आपल्याला ऐन दिवाळीत सुद्धा छत्री आणि रेनकोट काढायची वेळ आली आहे. हिवसाळा हा एक नवीन ऋतू आपण सांगितला आणि यावर्षी तर मुंबईकरांनी अगदी कड्याकाठची थंडी अनुभवली. निसर्ग, तौक्ते यांसारखी चक्रीवादळं आपण झेलली. खरं सांगायचं तर गेल्या दशकापासून सगळ्याच देशांना हवामान बदलाच्या समस्येला सामोरं जायला लागतंय. हवामानातला हा बदल वेगाने आणि झपाट्याने होतोय आणि त्याच्याचमुळे अनेक समस्याही निर्माण होत आहेत. हा वेग कसा काय रोखायचा, याच्यावर काय उपाययोजना करायच्या, ह्याची काळजी प्रत्येकालाच आहे. हा बदल सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरावर करण्याची गरज आहे. तेव्हा याच महत्त्वाच्या अशा विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. पाहूयात आजचा आपला विषय काय आहे ते. आजचा आपला विषय आहे जागतिक तापमान वाढ, सद्यस्थिती आणि उपाययोजना. या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आणि तज्ञ अतिथी आज आपल्याकडे आहेत. आज आपल्याबरोबर आहेत प्रसाद लिमये सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. हा महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यावर आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांची आपण कार्यक्रमात ओळख करून घेऊया. प्रसाद सर अर्थात त्यांच्या करिअरची सुरुवात BACS अडामी पूर्वाश्रमीची रिलायन्स एनर्जी येथून झाली. IIT पवई मुंबई येथे गेल्या वर्षभरापासून ते कार्यरत आहेत. ऑइल, गॅस, एनर्जी, पॉवर या विभागात प्रकल्प प्रमुख ते आहेत. 1991 पासून 30 वर्षांपेक्षा विविध जास्त अशा प्रकल्पांमध्ये उभारणी करताना त्यांचा मोलाचा वाटा आहे. हिंदुजा ग्रुप, लँडको इन्फ्राटेक, वेस्टिंगहाऊस अमेरिकन कंपनीत इंजिनिअरिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हेड म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. कार्यक्रमात प्रसाद सरांचं पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करते सर. धन्यवाद. आपण नेहमीच ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ हे सगळे शब्द वापरत असतो सर. तर माझ्या मनात हा पहिलाच प्रश्न आहे की सर्वसामान्यांना समजेल उमजेल या भाषेत सांगायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकं काय आणि त्यामुळे हवामानात कसे काय बदल घडतायत? अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. ग्लोबल वॉर्मिंग या शब्दामुळे लोकांना असं वाटतं की ते वॉर्मिंग आहे. तर बेसिकली कसं आहे की जसं आपल्या शरीराचं तापमान वाढल्यानंतर किंवा 1 ते 2 डिग्री तापमान वाढल्यानंतर जसा आपल्याला त्रास होतो, आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणतो की पहिल्यांदा तुझ्या शरीराचं तापमान नीट कर, मग तुझे आजार, बाकीचे जे आजार त्याच्याबरोबर असतील ते आपोआप दूर होतील. तर झालंय काय की पृथ्वीच्या याचं तापमान हे 1 ते 2 डिग्री वाढल्यामुळे इतके प्रचंड आणि भयंकर परिणाम आपल्याला उपभोगावे लागत आहेत. आणि आज आपण बघितलं असेल की अशा अनेक विविध घडामोडी घडत आहेत की अवेळी पाऊस पडतोय, वादळं येत आहेत आणि ही परिस्थिती फक्त भारतात नाही, ही परिस्थिती जगभर आहे. तर ह्या गोष्टी बेसिकली सुरुवात कशी झाली याची, तर पृथ्वी ही लाखो करोडो वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली आहे. पण पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा त्याच्यावर तापमान नियंत्रित नव्हतं, तेव्हा वातावरण ही निर्मिती झालेली नव्हती आणि तेव्हा दिवसा आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये प्रचंड तफावत होती. तर जेव्हा पृथ्वीवर वातावरण निर्मिती झाली त्याच्यानंतर पृथ्वी ही जैवसृष्टीसाठी, जीवसृष्टीसाठी निर्माण करण्यासाठी योग्य अशी ठरली. त्याच्यानंतर काही कालांतराने पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली आणि आपण जे म्हणतो की ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्यामुळे पृथ्वी ही सजीवांना म्हणजे माणूस असो किंवा प्राणी असो त्यांना जगण्यासाठी हे उपयुक्त ठरली. खरंय, तुम्ही खूप छान उदाहरण दिलत की जसं माणसाला ताप आल्यानंतर त्याला त्रास होतो, खरंच आपल्या वसुंधरेला या परिस्थितीला सामोरं जायला लागतं आणि खूप छान सोप्या भाषेत तुम्ही याचा उलगडा करून दिलात सर. मला असं विचारावंसं वाटतं की सध्या या विषयाला खूप महत्त्व प्राप्त झालंय. खरं तर हे बदल हळूहळू घडले, पण आत्ता हा फार गंभीर विषय झालाय. तर ह्याचं नेमकं महत्त्व काय आहे? हे बघा, कसं आहे की मानव जात आणि आपल्या काही सवयी अशा असतात की जोपर्यंत आपल्या गोष्ट एकदम नियंत्रणाबाहेर जायला लागते तेव्हा आपण त्यांचा विचार करू लागतो. खरं तर म्हणजे पृथ्वीचं तापमान, जसं मी म्हटलं, आपल्या शरीराचं तापमान 1 किंवा 2 डिग्रीनी वाढलं तर आपल्याला किती त्रास होतो. तर पृथ्वीचं तापमान हे आपण मानवनिर्मित आहे हे संकट, आणि आपण केलेल्या काही चुकांमुळे किंवा आपण केलेल्या काही गोष्टींच्या दुर्लक्ष केल्यामुळे हे घडलेली गोष्ट आहे.
तर सुरुवातीला जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी होती तेव्हा कोणत्याही प्रकारची औद्योगिक क्रांती किंवा यंत्रनिर्मिती झाली नव्हती. तर जेव्हा ही औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून खरं तर ह्या गोष्टीला सुरुवात झाली आणि आपल्याला वाटायला लागलं की औद्योगिक क्रांती झाली, आपण फार मोठी प्रगती केली, आपण आपल्यासाठी रोजगार निर्मिती केली, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला समृद्धी आली. पण त्याच्याबरोबरच त्याचे काही इफेक्ट झाले की ज्याप्रमाणे पृथ्वीचं तापमान हे वाढू लागलं आणि आपली दैनंदिन दिनचर्या ही त्याच्यामुळे प्रभावित होऊ लागली. तेव्हा आपण या गोष्टीचा विचार करायला लागलो. खरं आहे, औद्योगिक क्रांतीच्या वेळेला आपण हा विचार केला नाही आणि त्यावेळेला इतकी प्रगती करत गेलो, आत्ता तुम्ही उल्लेख केलात. तर मला असं एक विचारावंसं वाटतं की औद्योगिक क्रांती आणि हवामान बदल असा जर संबंध असेल तर तो कशा दृष्टीने बघायला हवा आणि त्याच्यावरती इतर देशांच्या बाबतीत किंवा सगळ्या देशांची साधारण काय भूमिका आहे? अशा विविध गोष्टी आहेत की नुसती म्हणजे औद्योगिक क्रांतीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की म्हणजे औद्योगिक क्रांती झाल्यामुळे कशी तापमान वाढ झाली. तसंच बऱ्याच गोष्टी असतात की जे आपण म्हणतो ॲनिमल फार्मिंग किंवा त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर जे म्हणजे शेती जी चुकीच्या पद्धतीने केली जाते आणि आपण जे कोळसा, ऑइल, त्याच्यानंतर या गोष्टी ज्या जाळतो, इंधन जाळतो, त्याला आपण फॉसिल फ्युएल म्हणतात, या गोष्टींचा तो दूरगामी परिणाम झालेला आहे. तो हळूहळू होत गेलेला आहे. पण जेव्हा तो आपल्या नियंत्रणाच्या बाहेर गेला आणि आपल्याला त्यामुळे जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला लागलो. खरं आहे, या गोष्टींचा गांभीर्याने विचार करत असताना सर मनात प्रश्न आहे की सर्वसामान्यांना याची जाणीव झाल्यानंतर इतर देशातल्या किंवा काही देशातल्या लोकांनी जगण्याच्या पद्धतीत काही बदल केलेत का किंवा त्याची काय उदाहरणं देता येतील? अतिशय सुंदर प्रश्न आहे. म्हणजे की जेव्हा प्रत्येक गोष्ट तेव्हा होते की जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणजे एखाद्या माणसाला जेव्हा कळतं की हा आपल्याला समस्या आहे, त्याच्यापासून आपल्याला सुटका हवा असेल, तेव्हाच माणूस त्या गोष्टीचा विचार करू लागतो. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की परदेशातली आहेत, आपल्या देशातली आहेत की जेव्हा या गोष्टीची त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये काय बदल घडवले. तर माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळेची माझी मैत्रीण तेजश्री साळवी ही सध्या गेल्या 27 वर्षापासून अमेरिकेमध्ये आहे आणि ती एका चांगल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअर कंपनीत एक चांगल्या पदावर आहे. पण गेल्या 2 वर्षापूर्वी मी आमच्या ग्रुपवर म्हणजे व्हॉट्सअपचा जसा ग्रुप असतो मित्रमैत्रिणींचा, तसा आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर अचानक हिचा मेसेज बघितला. म्हटलं ही तर साळवी आहे, नॉनव्हेज खाणारी आहे, फिश आणि चिकन वगैरे खात होती म्हणजे. तर तिने अचानक स्वतःमध्ये बदल घडवला आणि 2 वर्षापूर्वी आम्ही तिच्या पोस्ट वाचायला लागलो की शी हॅज टर्न टू व्हेगन. तर म्हणजे असं का केलं? तर म्हणजे जेव्हा मी वर्षभरापासून ह्या गोष्टींचा मी विचार करू लागलो तेव्हा मला कळलं की अशी जाणीव असलेली माणसं आहेत. दुसरं एक उदाहरण आहे जे आपल्याला सर्वांना परिचित आहे, सगुणाबागचे चंद्रशेखर भडसावळे. म्हणजे ते सुद्धा अमेरिकेतनं परत आले. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की ज्याला जाणीव होते तो स्वतःच्या दिनमानामध्ये, स्वतःच्या सवयीमध्ये बदल घडवतो आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे की दुसरं कोणी काय करेल आणि त्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो, आपल्या स्वतः सवयींमध्ये काय बदल करू शकतो, यांनी एक फार मोठा फरक हा ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यामध्ये होणार आहे. तर म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अशी काही तरुण मुलं आहेत, म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला सांगितलं तर की म्हणजे आपल्याला वाटतं तरुण मुलं अशा प्रकारची आहेत, पण मी अशा काही तरुण मुलांशी इंटरॅक्ट करतो की ज्यांनी स्वतः आपल्या ऑटोमोबाईल्स, त्याच्यानंतर आपल्या गाड्या वापरणं सोडून हे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला सुरुवात केलेली आहे. तर म्हणजे ही जाणीव होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर इतक्या लोकांनी, काही लोकांनी साधेपणा अवलंबलेला आहे की हा जो मार्ग आहे जगण्याचा, त्यातूनच आपण या गोष्टीला कंट्रोल करू शकतो, ही त्यांना जाणीव झाली बेसिकली. तुम्ही म्हटल्यासारखं खरं आहे, तुम्ही म्हणलात ते की तरुणाईंनी सुद्धा ही जाणीव होऊन स्वतः बदल केलेत आणि ही गोष्ट खरंच खूप जास्त महत्त्वाची आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आणि प्रसाद सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे जागतिक तापमान वाढ, सद्यस्थिती आणि उपाययोजना. या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसाद लिमये सर.
आपण चर्चा करत होतो आणि त्यातला फार महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, त्याने होणारे विपरीत परिणाम हे सगळं आपण बोलतोय. पण हे सगळं बोलत असताना नक्की याची कारणं काय आहेत? कुठल्या कारणांनी हे होतंय किंवा यातले महत्त्वाचे घटक कुठले आहेत की जे याच्यावरती परिणाम करतायत? तर सर काय सांगाल? असं घडण्याची आता आपण प्रमुख कारणं काय आहेत ती नीट जाणून घेऊया. की जसं इंधन म्हणजे फॉसिल फ्युएल ज्याला म्हटलं जातं, कोळसा जो कारखान्यांमध्ये वापरला जातो, वीज निर्मिती केंद्रामध्ये वापरला जातो, आणि इंधनातला दुसरा भाग म्हणजे ऑइल आणि गॅस जे आपण आपल्या वाहनामध्ये वापरतो. तर जेव्हा आपण हे नियंत्रण रेषेपलीकडे वापरायला लागलो की म्हणजे जेवढी परमिसेबल एमिशन आहेत, म्हणजे जेवढं कार्बन उत्सर्गाचा परिणाम आहे त्याच्या पुढे आपण गेलो, त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इंधन, फॉसिल फ्युएल. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे की आपण आपल्या प्रगतीसाठी आपण इमारती बांधायला लागलो, आपण रस्ते बांधायला लागलो, आणि लोकसंख्या इतकी वाढल्यामुळे आपल्याला त्याची गरजच होती. पण आपण हे करताना केलं काय की भले भले वृक्ष असे मोठे जे 100 वर्षापूर्वीचे, 200 वर्षापूर्वीचे असे वृक्ष तोडले आणि त्यातनं आपण ही काँक्रीटची जंगलं वसवली असं पण एक प्रकारे म्हणू शकतो. किंवा तुम्ही रस्ते घ्या किंवा औद्योगिक वसाहती घ्या किंवा SEZ घ्या, जे ज्या प्रकल्पाची निर्मिती झाली त्याच्यामध्ये वृक्षतोडी करावीच लागली. तर ते असं नियंत्रणात करता आलं असतं की जेव्हा आपण वृक्ष तोडतो ते आजकाल अशी टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही ते रिप्लांट करू शकता. तर तो आत्ता सुरुवात म्हणजे जेव्हा ही विचार करायला सुरुवात केली ग्लोबल वॉर्मिंग या समस्येचा, तेव्हापासून असं घडलं. एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो. माझं मूळ गाव आहे खालापूर, रायगड जिल्ह्यातलं. सध्या मी राहतो ठाण्याला. एका खेडेगावामध्ये एक 3 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी तिथले एक स्थानिक पत्रकार आहेत, माझे मित्र आहेत, ते राजीव मुळेकर म्हणून, आणि तिथे डॉक्टर आठवले म्हणून एक मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. या दोघांनी त्या पूर्ण रस्त्याचा एक हाऊस म्हणून बाबा गाडीवरनं सर्वे केला की हे. तर तिथे असं लक्षात आलं की 3 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी जवळपास 125 वृक्ष कापले जातात आणि त्यांची पुनर्निर्मिती होत नाही. मग तुम्ही विचार करा की आज भारतामध्ये, आज राज्यामध्ये असे प्रकल्प निर्मिती करत असताना आपण निसर्गाचा समतोल किती बिघडवलेला आहे. खरं सर, तुम्हाला मध्ये तोडतीये कारण एक आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय आणि फोन आपल्याला येतोय. मीनाताई आपल्याला प्रश्न विचारतात. मीना सैंदाणे जळगावहून. नमस्कार मीनाताई. नमस्कार. हा नमस्कार सर. नमस्कार. हा मला प्रश्न असा विचारायचा आहे की पर्यावरण जे आहे ते वाचवण्यासाठी आपल्याला काय करायला हवे, आणि पर्यावरणामध्ये ओझोनचा स्तर जास्त वाढत आहे, त्याचा रंग जो आहे तो निळा आहे, तर मानवांना ते खूप हानिकारक आहे. तो ओझोनचा थर कमी करण्यासाठी मानवांनी काय करायला हवे? अतिशय छान प्रश्न आहे. म्हणजे की दुसरं काय कोण करेल, सरकार काय करेल, संस्था काय करतील, परिषदा घेऊन काय करेल, शास्त्रज्ञ काय करेल, हे याच्यापेक्षा सुंदर प्रश्न तुम्ही विचारला की आपण स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत. तर आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत की आपण आपल्या फूड हॅबिट्स बदलल्या पाहिजेत. आपण आपल्या स्वतःमध्ये हे बदल केले पाहिजेत की आपण एका माणसाला जाण्यासाठी आपण एक पूर्ण इंधन जाळून एक आपण कार किंवा एक मोटार वापरतो, त्यापेक्षा आपण एक सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा विचार केला पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी सुधारतील. आणि आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुभवली असेल की आज मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरात आणि नाशिक सारख्या शहरात तर ट्रॅफिकची समस्या आहेच, पण आज तुम्ही छोट्यातल्या छोट्या गावात जा किंवा तिथेही ट्रॅफिकची समस्या आहे. तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा सार्वजनिक दळणवळण व्यवस्था ही खराब आहे. तर तुम्ही जे वापरायला लागाल आणि स्वतःची गाडी बंद कराल तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यातनं किती तुम्ही मोठं कॉन्ट्रीब्यूट करता. जसं मी पुढची गोष्ट म्हटलं की तुम्ही स्वतःच्या खायच्या सवयी बदलल्या पाहिजेत. म्हणजे काय की तुम्ही जो मांसाहार करता, जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट करता, त्याचे इतके विषमतेचे परिणाम आहेत की ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे जाणवणार नाही. तुम्हाला वाटेल फक्त कारखाने, त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल की रस्त्यावरचं प्रदूषण, ह्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. तर ॲनिमल फार्मिंग आणि जे नॅचरल किंवा काय म्हणतात त्याला, ह्या पद्धतीने जे केलेलं आहे, तर ह्या सवयी पण आपण नियंत्रणात आणलेल्या आहेत. बेसिकली ओझोन आणि ग्रीन हाऊस गॅस वगैरे सगळे म्हणजे ह्या गोष्टी आहेत कशा की या सगळ्यामुळे, त्याचं लेअर गेल्यामुळे आपण तापमान वाढ करतोय आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान हे जवळपास वाढतंय. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर हे अतिशय नियंत्रणाबाहेर आणि अगदी बॉर्डर लाईनवर असलेली गोष्ट आहे. तर म्हणजे आपण ह्या सवयी अवलंबल्या तर खरोखर आपण स्वतः म्हणजे एक व्यक्ती म्हणून
आणि व्यक्तींचा समुदाय आणि नंतर समाज म्हणून आपण फार कॉन्ट्रीब्यूट करू शकतो याच्यात. मला वाटतं सर तुम्ही म्हणलात ते खरंच महत्त्वाचं आहे की आपण आपल्यापासून सुरुवात केली तर कदाचित ही एक जाणीव होऊन आपण याच्यासाठी काम करू शकू. मगाशी आपण एका विषयावर बोलत होतो की हे सगळं जे बदल घडत आहेत तर त्याची कारणं काय आहेत आणि त्यातले घटक तुम्ही सांगत होतात, तर त्याला आपण परत सुरुवात करूया. मी जसं म्हटलं की कोळसा, इंधन, जंगलतोड आणि पशुपालन ही यातली महत्त्वाची कारणं आहेत ढोबळ मनानी. तर आपण आता याचं थोडं म्हणजे काय म्हणतात त्याला विस्तृतपणे बघितलं तर एक IPCC म्हणून आहे, म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. तर त्याच्यामध्ये काय करतात ते, त्याच्यामध्ये त्या अशा सगळे घटक आहेत की जे त्याला कॉन्ट्रीब्यूट करतात. तर त्याच्यामुळे वीज क्षेत्राचा जो भाग आहे तो 25% आहे. त्याच्यानंतर लाईव्ह स्टॉक ॲग्रिकल्चर म्हणजे मी जसं म्हटलं पशुपालन किंवा शेती ह्याचा भाग जवळपास 25% आहे. मी तुम्हाला या ढोबळ मनानी संकल्पना सांगतोय, ह्याच्यामध्ये 1-2% देशाप्रमाणे किंवा जगाप्रमाणे फरक पडू शकतो. त्याच्यानंतर इंडस्ट्री म्हणजे जे व्यवसाय आहेत की जिथे जिथे इंधन जाळलं जातं, तेल जाळलं जातं, कोळसा जाळला जातो, हे 21% आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन हे आधी 15% होतं, ते आता 22% गेलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही बघत असाल की ज्या रस्त्यावर तुम्ही जाता त्याच्यानंतर त्याला इथे कुठेतरी काम चालू असतं आणि पूर्ण ट्रॅफिक जाम असतं, तर ते एक 15% पासून त्याची पूर्णपणे गेल्या काही वर्षामध्ये 22% पातळी गेलेली आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीटची जंगलं म्हणजे सिमेंट आणि काय म्हणतात रस्ते या प्रकारचं जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्याचा एक सहभाग जवळपास 6 ते 8% आहे. आणि इतर गोष्टी ज्या छोट्या छोट्या 1%, 2% प्रमाणे याचा आपण 8-9% विचार केला तर एकूण जवळपास 100% मधल्या ह्या प्रकारच्या गोष्टी ह्याला कॉन्ट्रीब्यूट करतात. खरं आहे, तुम्ही अगदी सांख्यिकी पद्धतीने याचं खूप छान पद्धतीने स्पष्टीकरण केलं सर. माणूस तर आपल्यावर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती उपाय शोधायचा प्रयत्न करतो आणि तो त्या पद्धतीने जातो सुद्धा. पण माझ्या मनात हा प्रश्न आहे की पक्षी, प्राणी ही जी जीवसृष्टी आहे की ज्यांना थोड्या मर्यादा पडतात या उपाय करण्यामध्ये, तर त्यांच्यावर याचा कसा काय विपरीत परिणाम होतोय? अतिशय सुंदर प्रश्न आहे की म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पक्षी प्राण्यांमध्ये मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आपण दूध पितो रोज, ओके. तर हे काय आहे की आपण गाईचं दूध पितो, म्हशीचं दूध पितो, जनावरांचं म्हणजे आपण दूध घेतो आणि ते आपल्याला दैनंदिन जीवनात वापरतो. चहा कॉफीपासून ते गोड पदार्थांची निर्मिती करण्यापर्यंत आणि बाकी काही जे काही पनीर, चीज वगैरे मध्ये. तर आता एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की ज्या गाई म्हशींचं सरासरी वयोमान हे जवळपास 15 वर्षापर्यंत होतं, ते आपण इतक्या प्रकारे त्यातलं दूध एक्स्ट्रॅक्ट करतोय की जवळपास ते आता 6 ते 8 वर्ष आलेलं आहे. म्हणजे आपण अशा प्रकारे पण एका ज्या उपयुक्त अशा काय म्हणतात पशूंना आपण त्रास देतोय. आता जसं तुम्ही पक्ष्यांचं म्हटलात तर प्रत्येक गोष्टीचा हा माणूस हा तसा कसा आहे की आपल्याला जे योग्य वाटतं ते करतो आणि तो दुसऱ्याचा विचार करत नाही. त्या दृष्टीने तुम्ही हा प्रश्न विचारलात. जरूर त्या पक्ष्यांनाही त्रास होतो, पण तुम्ही बघत असाल की आपल्या ज्याला मेंदू आहे त्या मानवजातीला आणि त्यांच्या सवयी कशा आहेत आणि पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या सवयी कशा आहेत. तर पक्षी आणि प्राणी जे अजूनही निसर्गाचे नियम पाळून जगतात. कुठलाही प्राणी किंवा कुठलाही पक्षी अवेळी खात नाही. संध्याकाळी आपला पक्षी आपल्या घरट्यात परत जातो. पण मानव हा असा एक प्राणी आहे की त्याला कुठलीही काळ नाही, कुठलीही वेळ नाही, कधी खा कधी पी. म्हणजे हा जो स्वार्थी वृत्ती आहे त्याच्यामुळे आपण ह्या जैवसृष्टीला एक बाधा पोचवतोय. मला वाटतं कदाचित प्राणी आणि पक्षी वर्ग हा त्यांच्या शिस्तबद्धतेमुळे आणि थोडंसं माणसापेक्षा जास्त समज असल्यामुळे आत्तापर्यंत टिकून राहिला आणि माणसाला कदाचित भविष्यात भीती आहे. त्यांच्याकडून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. माझा प्रश्न असा आहे की निसर्गाचा आनंद लुटताना माणूस याचं भान ठेवत नाही की निसर्गाचा समतोल राहायला पाहिजे. ऍक्च्युली निसर्गाशी वागताना तो विकृतपणे वागतो कधी कधी. नंतर स्वतःला मनाप्रमाणे वागतो, म्हणजे जो म्हणत नाही तो. निसर्गाची जी लय आहे, सहज सुंदर लय आहे, तिचा अनुभव घ्यायला खरं तर ही चांगली गोष्ट असते. पण स्वतःच्या हट्टापायी नाही मी कसंही वागलं तर चालेल, मग ते त्यामुळे निसर्गाचा समतोल राहत नाही. परिणाम माणसालाच भोगावे लागतात. त्या दृष्टीने माणसानं कसं निसर्गाकडे फेस केलं पाहिजे, कसं पाहिलं पाहिजे, म्हणजे हवामानाचं संतुलनही बिघडणार नाही आणि चांगला आनंद माणसाला घेता येईल. निश्चितच आपला प्रश्न समजलाय आणि त्यांनी छान प्रश्न विचारला की माणूस स्वच्छंदी व्हायला लागलाय
आणि याचं खरंच फार मोठं उत्तर आहे मला वाटतं. आपण ह्या उत्तराकडे वळूयात सर. तुम्ही मार्गदर्शन असंच सुरू ठेवा. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे जागतिक तापमान वाढ सद्यस्थिती आणि उपाययोजना. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर एक तज्ज्ञ व्यक्ती आहे. व्यक्तीचं नाव आहे प्रसाद लिमये सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला रवींद्रजींनी एक प्रश्न विचारला होता की माणूस खूप स्वच्छंदी होत चाललाय आणि त्याचं जगणं हे निसर्गाच्या दृष्टीने बघायला गेलं तर तसं हिंसक होत चाललंय. तर आपण निसर्गाकडे कसं पाहिलं पाहिजे किंवा आपल्यात काय सुधारणा केल्या पाहिजेत? रवींद्र कुडाळकरजी, खूपच छान प्रश्न आहे आपला. आणि मी याआधी बऱ्याच कार्यक्रमात आलेलो आहे. तुमचे सगळेच प्रश्न अभ्यासपूर्ण असतात. तसं मी कार्यक्रमामध्ये तुम्ही किती अभ्यासपूर्ण प्रश्न विचारता याचं मी पूर्ण म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो. छान प्रश्न विचारलात तुम्ही की माणूस हा कसं वागतो आणि तो निसर्गावर अत्याचार कसे करतो. तर याचं एक उदाहरण सांगतो की आपण सांडपाणी सोडताना ते कुठे सोडत नाही याचाही विचार करत नाही. आपण रस्त्यातनं जाताना आपण कुठून जातो आणि काय त्याच्यासाठी तोडतो. आणि म्हणजे माणसाला लवकर लवकर जगण्यासाठी लवकर लवकर प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीचा कधीच विचार करत नाही. तर आपण एक छोट्या छोट्या सवयी जरी म्हणजे घालून घेतल्या स्वतःला तरी आता माणूस काय करतो की स्वतःला निसर्गापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं की तुमच्या शरीरामध्ये वेदना असतील आणि डॉक्टरनी पेन किलर दिली तर काय होतं की ब्रेनकडे जाणाऱ्या ज्या संवेदना आहेत पेनच्या त्या फक्त डिॲक्टिवेट होतात आणि वेदना मात्र तशीच असते तिथे. तर तुम्हाला हा विचार करायचा आहे की मी निसर्गाशी जुळवून घेतलं पाहिजे, निसर्गाप्रमाणे वागलं पाहिजे. आणि माणूस बरोबर त्याच्या उलटं करतो. निसर्ग असा वागलाय तर मी असं वागीन. आणि ही सगळ्यात मोठी मानवजातीकडनं झालेली चूक आहे. आणि तुम्ही अनेक म्हणजे मी जसं सांगितलं की आपण गाडी कमी वापरली पाहिजे, आपण इंधनाचा वापर सुयोग्य केला पाहिजे आणि आपण अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही. एवढा जरी माणसाने स्वतःहून विचार केला तरी पण याच्यामध्ये फार मूलभूत फरक घडू शकतो आणि ही स्थिती थोडीफार तरी नियंत्रणात येऊ शकते. सर, तुम्ही म्हणालात तसं की निसर्ग आपल्याला शिकवत असतो आणि मला वाटतं करोनाने अख्खं जग हादरलं आणि खूप स्थित्यंतरं घडली. पण या करोनानेच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि याचा अप्रत्यक्षपणे पर्यावरणाला फायदा झाला. तर तो कसा हे आम्हाला जाणून घ्यायचंय. अतिशय छान उदाहरण आहे की करोनाच्या परिस्थितीने माणसाला शिकवलं की तो किती कमीत कमी गरजांमध्ये राहू शकतो. म्हणजे जसं की सारखं बाहेर फिरायला जायची गरज नाही, त्याच्यानंतर तुम्हाला घरूनही काम करता येतं. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरी स्वतः म्हणजे काय म्हणतात स्वतःच्या हाताने पदार्थ बनवून खाऊ शकता. तर याचा किती फरक पडला बघा तुम्ही. जसं तुम्ही दिल्लीला बघत असाल की समविषम तारखेला वाहनं चालवायची परिस्थिती आली आणि मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करतात. मी आता ठाण्यावरनं आलो इकडे तर त्याच्यामुळे जे पलीकडची लेन आहे जी मुंबईकडनं ठाण्याला जाते त्यातल्या एक एक दोन दोन लेन वाहतुकीच्या वेळी सोडल्या जातात. तर आता होतंय असं की जेव्हा आपण कमीत कमी वापर केला इंधनाचा, कमीत कमी वापर केला म्हणजे बाहेर खाण्याच्या सवयीचा, तर त्याने किती फरक पडला. तर म्हणजे तुम्ही हे विविध प्रकारच्या बातम्यांमध्ये त्याच्यानंतर वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल की हवेची गुणवत्ता ही कित्येक दशकांमध्ये जी नव्हती ती या करोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला अचीव करता आली. आणि ह्याच सवयी माणसांनी कंटिन्यू केल्या. करोना असो किंवा नसो या सवयी तुम्हाला कंटिन्यू करता. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात त्याच्यामुळे एवढा काही फरक पडणार नाही, पण तसं आपण वागणं शिकलो तर खरंच असं म्हणायला म्हणजे करोनाने जसं काही दुष्परिणाम झाले तसे हा चांगला परिणाम आहे. आणि आपण प्रत्येक गोष्टीतला चांगलाच विचार घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्या सवयी बदलाव्यात आणि त्यांनी खूप खूप जास्ती परिणाम पडू शकतो. हे मात्र खरं आहे की करोनाने आपल्याला याबाबत जरी थोडासा आरोग्याच्या दृष्टीने तोटा झाला असला तरी पर्यावरणात नेमकं कसं जगायला पाहिजे हे आपल्याला पर्यावरणाने खूप छान शिकवलंय. आपण दरवेळेलाच म्हणतो की आपली भूमिका महत्त्वाची आणि सरकारची भूमिका सुद्धा या सगळ्या गोष्टीत खूप महत्त्वाची आहे कारण आपण त्याचाही विचार करतो. तर सर, आपल्याला विचारावंसं वाटतं की सरकारची या सगळ्यामध्ये काय भूमिका आहे किंवा कुठल्या योजना आपल्या सरकारच्या अंतर्गत येतात की जे याच्यावरती उपाययोजना करत आहेत. हे बघा, सरकारला उपाययोजना कराव्याच लागतील. कारण जसं की जागतिक जी हवामान परिषद झाली त्यात जवळपास 194 देशांनी हा करार केलेला आहे. तर त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला त्याला पेनलाइज केले जातील आणि त्याला जे इंटरनॅशनल फंड म्हणजे जागतिक
जे लोन्स मिळतात किंवा जी मिळतात ते प्रकल्पांना मिळणार नाहीत. त्याच्यामुळे सरकारला उपाययोजना कराव्याच लागतील. आणि दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जैवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील, जसं आपण इतक्या वेळ चर्चा करत होतो की वैयक्तिकरित्या काय पावलं उचलू शकतात, तर सरकारही या दिशेने पावलं उचलत आहे. सर्वसामान्य माणसाची मानसिकता ही असते की आपण काय करतोय पेक्षा सरकार काय करतंय. तर सरकारने पावलं उचलली ती सर्वसामान्य माणसाच्या हिताचीच आहेत. ती अशी आहेत की आपण आतापर्यंत वीज निर्मिती जी करत होतो ती कोळशापासून करत होतो, ती वायूपासून करत होतो आणि ती विविध अशा साधनांपासून करत होतो की ज्यातनं प्रदूषण होत होतं. म्हणून सरकारने काय केलं की एक पॉलिसी ठरवली आहे की येत्या 10 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये आपण ही आत्मनिर्भरता आणायची आणि आपण ही रिन्युएबल एनर्जी म्हणजे ज्याला आपण सोलार, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ह्या प्रकारे त्याची ऊर्जा निर्मिती करायची. हा भाग झाला पहिला. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट की आता तुम्ही वाचत असाल पेपरात जसं की इलेक्ट्रिकल व्हेकल येणार आहेत, त्याच्यानंतर हायड्रोजन हे एक इंधन म्हणून वापरलं जाणार आहे. तर ह्या दृष्टीने मी सध्या IIT पवईमध्ये काम करतो आणि तिथे आम्हाला असा रोड मॅप आहे सरकारचा की या काही गोष्टी काही 2022 साली करायच्या आहेत, काही 2030 साली करायच्या आहेत, काही 2040 साली करायच्या आहेत. आणि त्या काय काय आहेत तर त्याच्यामध्ये इतकं तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित झालेलं नाही आहे, पण त्या दृष्टीने जरूर आपण पावलं उचलतोय. जसं की पूर्वी सौर ऊर्जा ही 4 पट महाग होती, ती आता 1/4 म्हणजे जवळपास 25% उपलब्ध झालेली आहे. कारण जसं डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा याचं समीकरण जसं जुळवायला लागतं, जेव्हा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा जरूर त्याची प्राईस कमी होते. त्याच्यामुळे तसंच हायड्रोजनच्या बाबतीत अजून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. कारण हायड्रोजन हे एक एनर्जी व्हेक्टर म्हणजे ऊर्जा निर्मितीचा स्रोत हाच विषय जगासाठी नवीन आहे. काही देशांनी याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे, तेही करणं चालू आहे. तर गव्हर्नमेंट काय करत आहे तर रस्त्याची जी ट्रॅफिक आहे किंवा रस्त्यामुळे होणारे जी प्रदूषण आहेत तर त्याच्या बाबतीत पावलं उचलण्यासाठी आपण बघत असाल की काही शहरांमध्ये आता प्रायोगिक तत्वावर नगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असतील त्यांनी प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिकल बसेस चालू करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रोजन जेव्हा इंट्रोड्यूस होईल भारतात, जसं मी म्हटलं की सौर ऊर्जा महाग होती, आता हायड्रोजन महाग आहे, तर आपल्याला त्याची अशी टेक्नॉलॉजी आणावी लागेल, इतक्या प्रमाणात त्याची निर्मिती करावी लागेल. कारण जगात जवळपास पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये आपली लोकसंख्या आहे, तर त्या प्रमाणात त्याचं उत्पादन व्हावं, त्या प्रमाणात त्याची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व्हावी, याकरता पूर्णपणे केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. शास्त्रज्ञांशी बोलत आहे, यातल्या विविध तज्ज्ञांशी बोलत आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही वैयक्तिकरित्या याच्यामध्ये जर तुम्ही काही सहभाग नोंदवत असाल आणि प्रदूषण स्वतः कमी करत असाल, उदाहरणार्थ कारखाने असतील, तुमच्या काही संस्था असतील, तर तुमच्या वाचनात आलं असेल की कार्बन क्रेडिट हा एक संज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जर कमी प्रदूषण करून तुमची काही गरज ही अशा काही वीज निर्मिती म्हणजे मुळे भागवत असाल तर त्याची तुम्हाला कार्बन क्रेडिट मिळतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट हे तुम्हाला इन्सेंटिव्ह देत असतं. म्हणजे याचा एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे असा आहे की कार्बन फुटप्रिंट म्हणजे निसर्गामध्ये हवामानामध्ये जाणारा कार्बन हा तुम्ही करत असाल तर त्याला केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि विविध प्रकारच्या शासकीय संस्था असतील, या सगळ्या तुम्हाला यामध्ये मार्गदर्शन करतायत, तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट करतायत. आणि सगळी सरकारं आणि सगळ्या काय म्हणतात मंत्रालय या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, हे मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो. खूप छान. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याला प्रसाद सरांनी दिली आणि आपणही यात त्यांना सहकार्य केलं पाहिजे सरकारला, तरच आपल्याला फायदा होणार आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतं. डॉक्टर प्रसाद आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार. नमस्कार प्रसाद सर. प्रसाद अक्रेकर मुंबईहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद अकेरकर बोलतोय. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की मी माझ्या बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे आणि मला माझ्या बिल्डिंगमध्ये सोलार पॅनल लावायचं आहे, तर त्या संदर्भात काही थोडं मार्गदर्शन मिळू शकेल का? बरं. त्यांचा प्रश्न आपल्याला समजलाय. त्यांच्या मनात अशी एक आहे त्यांचं योजना की सोलार पॅनल त्यांच्याकडे बसवून घ्यायचं आहे सोसायटीमध्ये. तर या दृष्टीने काय मार्गदर्शन कराल? त्यांनी कुठून कसं पद्धतीने या संदर्भात विचार करावा? जरूर तुम्ही हे प्रकल्प राबवू शकता. जसं की मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हा प्रश्न विचारलात तर तुम्ही नीट याचा अभ्यास केला असेल तर मला माहीत नाही तुमची इमारत किती नवी आहे किंवा जुनी आहे, तर हल्ली ज्या नवीन इमारती येत आहेत त्याला बंधनकारक आहे
की तुम्हाला सोलार वॉटर हीटर असेल किंवा सोलार पीव्ही सिस्टीम असेल हे करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता पुन्हा मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर तुम्हाला हा जो सोलार करायचा आहे म्हणता प्रकल्प, हा मला लक्षात नाही आलं की तुम्हाला वीज निर्मितीसाठी करायचा आहे की पाणी तापवण्यासाठी करायचा. तर तो वीज निर्मितीसाठी तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं बघितलं पाहिजे की तुमचं टेरेस जे आहे, छत आहे, हे किती मोकळं आहे. त्याच्यानंतर तुमची सूर्य जर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असेल तर तो सरळ जात नाही, तर तुमची दक्षिणेकडून त्याचं मार्गक्रमण होतं, तर ती दिशा मोकळी असली पाहिजे. त्याच्यावर कुठली प्रकारची सावली येता कामा नये. हे सगळं जर म्हणजे ठीक असेल आणि तुम्ही तुमचं सँक्शन लोड आणि तुम्ही तुमचं येणारं विजेचं बिल याचा 6 महिन्याचा अभ्यास केला, तर मला जे काही जाणवलं आहे, म्हणजे मी या क्षेत्रात काम केल्यामुळे विविध प्रकारच्या संस्था, विविध प्रकारच्या काय म्हणतात सोसायटीज आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्थांशी मी बोलतो, तर तिथे आम्ही असे प्रकल्प सुचवले, काही जणांनी केले. आणि यातली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे करू शकता, फक्त तुम्हाला ते एका कुठल्या तरी कन्सल्टंटला किंवा त्या प्रकारच्या माणसाला दाखवून ते करावं लागेल. ह्याच्यात जरूर तुम्हाला सबसिडी मिळते, सबसिडीची प्रोव्हिजन असते, पण त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या बंधनं असतात, जी मला जाणवली की जवळपास 80% लोक यांना पात्र ठरत नाहीत. म्हणजे ओसी, सीसी जे म्हणतात ना, ते मिळायला पाहिजे तुमच्या बिल्डिंगला. तर हा प्रकल्प तुम्ही जरूर करू शकता. आणि कमीत कमी सांगायचं झालं तर तुमची रोज जी पाण्यासाठी पंपिंग करणारी सिस्टीम आहे आणि तुमच्या परिसरातले जे लागणारे दिवे आहेत, हे तुम्ही नक्कीच त्याच्यावर चालवू शकता. पुढे तुम्ही लिफ्ट चालवू शकता की नाही, त्याच्यामध्ये पॅसेजमधले चालवू शकता की नाही, हे तुमच्या मोकळ्या असलेल्या क्षेत्रफळावर आणि तुमच्या भौगोलिक रचनेवर इमारतीच्या ते अवलंबून आहे. छान मार्गदर्शन आपण केलं. ही मला वाटतं जाणीव होऊन त्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला, हेच खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि निश्चित आपलं प्रसाद सर जे काही आपल्या मनात आहे ते पूर्ण होईल. फार महत्त्वाचा विषय आपला सुरू आहे आणि मार्गदर्शन करतायत आपल्याला प्रसाद सर. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे जागतिक तापमानवाढ सद्यस्थिती आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसाद लिमये सर. एक महत्त्वाचा मुद्दा असा विचारावासा वाटतो सर की COP21 ही एक जागतिक हवामान बदलासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरती परिषद झाली. तर याच्यामध्ये साधारण कुठले मुद्दे चर्चिले गेले किंवा त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या विषयांवरती सगळ्यांनी मार्गदर्शन केलं? COP21 ही 2015 साली, म्हणजे जेव्हा जाणीव व्हायला लागली सगळ्यांना की ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रान्समध्ये 2015 साली, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर 2015 मध्ये, अगदी 2015च्या शेवटाला ही परिषद झाली. 194 देशांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि भारतातर्फे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे त्याच्यात घेतलेले निर्णय आणि ज्या डॉक्युमेंट आपण साईन केलेले आहे, तर ते पाळणं आपल्यासाठी अतिशय बंधनकारक आहे. जसं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विषय घेतला की हे काय ग्लोबल वॉर्मिंग, तर तेच आहे ते की पृथ्वीचं तापमान हे 2 डिग्रीच्या पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे जर तुम्ही तेव्हापासूनचा विचार केला तर 0.1 डिग्री किंवा 0.2 डिग्री प्रतिवर्ष जरी केलं तरी ते 1 ते 2 डिग्रीच्या दरम्यान बाबा किती सालापर्यंत जाऊन द्यायचं नाही, याचा एक रोड मॅप आहे. तर COP21 ही अशी परिषद आहे की त्याला घालून दिलेली जी बंधनकारक गोष्टी आहेत ह्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजे आणि याचा पुढे वेळोवेळी रिव्ह्यू होत राहतो. म्हणजे त्याचं पुनरावलोकन केलं जातं, त्याच्यानंतर त्याचे रिपोर्ट्स मागवले जातात. आणि म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हे पाळणं हे आपल्या मानवजातीसाठी आणि जीवसृष्टी वाचवण्यासाठी बंधनकारक आहे. त्याच्यामुळे सगळ्या देशांनी मिळून केलेली परिषद आहे आणि यामध्ये प्रत्येक देश आपापल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करतोय. ज्या अर्थी आपल्या पंतप्रधानांनी त्यावर स्वाक्षरी केली, ती सगळ्यांनी आपण हे प्रामाणिकपणे सगळं पाळण्यासाठी केलेली आहे. सर, एक विचारावं असं वाटतं की ऑइल रिफायनरीज कंपनीजचं पुढे भविष्य काय, किंवा आता CNG आणि इलेक्ट्रिकल व्हेकल याचाही खूप प्रमाणामध्ये वापर करावा असं सुचवलं जातंय की ज्याच्यामुळे आपल्याला हवामान बदलाच्या वेगावरती थोडं नियंत्रण ठेवता येईल. तर याबाबत काय सांगाल? छान प्रश्न आहे. प्रत्येक माणसाच्या मनात आता विचार येतो की मी इंधन कमी वापरायचं, मग ऑइल कंपन्यांचं काय होणार. त्याच्यानंतर CNG हा जसा पर्याय तसा हायड्रोजन हा पर्याय होऊ शकेल का, म्हणजे हा त्यातला एक भाग आहे. तर तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे CNG आणि दुसरं म्हणजे रिफायनरीजचं काय होणार. तर रिफायनरीजचं होईल काय की या रिफायनरीच्या ठिकाणी कदाचित
इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन बसवली जातील किंवा इव्हेंच्युअली म्हणजे काय म्हणतात त्याला की कालावधीनंतर म्हणजे अगदीच काही फॉसिल फ्युएल बंद होणार नाही, त्याला एक 10 वर्ष जातील, 10 वर्षानंतर काही नियंत्रणात गोष्टी येतील, 20 वर्ष जातील, तर तुम्हाला या कंपनीत ज्या म्हणजे आपण HPCL, BPCL, IOCL ह्या ज्या काही केंद्र सरकारच्या किंवा ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या आपण पेट्रोलियम कंपन्यांच्या ऐवजी पेट्रोकेमिकल्स कंपनी बनतील, तर त्यांना अशी काही उत्पादनं करावी लागतील की त्यांना मुख्य धंदा त्यांना थोडा बाजूला ठेवावा लागेल. हा पहिला भाग. दुसरा भाग जो आपण CNGचा विचारलात, जेव्हा CNGच्या गाड्या रस्त्यावर आल्या तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि आपण बघितलेली समस्या असेल की ज्या ज्या आपण CNGचे पंप सगळ्यात पहिले कमी होते आणि जे CNGचे पंप होते तिथे वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या असायच्या. म्हणजे तो घेणारा मालक म्हणायचा, अरे बाबा कुठून मी ही चूक केली आणि CNGची गाडी घेतली की बाबा अर्धा तास, 1 तास, कधी 15-20 मिनिटं असो, आणि मग तो धंदा कधी करणार माणूस, असा प्रश्न निर्माण झाला. तर त्याच्यामुळे आता हे कळलेलं आहे यंत्रणेला की आता याच्या पुढे जशी इलेक्ट्रिकल व्हेकल्स येतील तेव्हा पहिल्यांदा त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं लागेल, त्याची चार्जिंग स्टेशन उभारावी लागतील आणि मगच इलेक्ट्रिकल व्हेकल विकावी लागतील आणि त्याप्रमाणे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करावं लागेल बेसिकली. निश्चितच तुम्ही म्हणलात तसं की या गोष्टी हळूहळू होणार आहेत, एकदम होणार नाहीत. आणि तुम्ही आत्ता बोलताना एक मुद्दा सांगितलात, तर थोडक्यात आम्हाला सांगा की हायड्रोजन गॅस हे सगळं कमी करायला कशी मदत करू शकेल? खूप छान प्रश्न आहे आणि हा खरं तर म्हणजे काय म्हणतात सर्वसामान्यांना सहज भाषेत कळेल अशा ह्याच्यात मी तुम्हाला उत्तर देतो की जसं इंधन आहे, ओके, त्याच्यानंतर ते तुम्ही हायड्रोजन म्हणजे काय करताय की पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस करायचं आणि ऑक्सिजन हा हायड्रोजनपासून वेगळा करायचा. तर आता तुम्हाला तो कसा करायचा आहे की तो ग्रीन हायड्रोजन म्हणजे तुम्ही तो वेगवेगळे ऊर्जा स्रोत वापरून हायड्रोजन स्प्लिट करून हायड्रोजन हे इंधन म्हणून वापरू शकता. तर आता बेसिक सरकारचा रोडमॅप असा आहे की जी सार्वजनिक दळण व्यवस्था आहे म्हणजे मोठ्या मोठ्या बसेस असतील किंवा ट्रेन असतील त्याच्यामध्ये हायड्रोजन वापरला पाहिजे. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की हायड्रोजन हा इकॉनॉमिकल झाला पाहिजे, म्हणजे पायलट तत्वावर तुम्ही एखादा प्रोजेक्ट सुरू करू शकता, त्याच्यानंतर काही बसेस किंवा काही गाड्या त्याच्याप्रमाणे चालवू शकता, पण हा सर्वसामान्यांना परवडला पाहिजे. आणि आत्ताच आम्ही एक अशी परिषद घेतली की ज्याच्यामध्ये हायड्रोजन या विषयातले तज्ज्ञ, या विषयातले शास्त्रज्ञ, या विषयामध्ये ज्या विविध कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत ते आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक यांचं ब्रेनस्टॉर्मिंग करून आम्ही एक असं आम्हाला जाणवलं की हायड्रोजन वापरला कुठे पाहिजे. तर हायड्रोजन अशा ठिकाणी वापरलं पाहिजे, हायड्रोजन हे फ्युएल की जिथे सगळ्यात जास्ती प्रदूषण होत आहे. जसं की तुम्ही रस्त्यावरनं जाताना बघत असाल की प्रायव्हेट कार ही सगळ्यात कमी प्रदूषण करते, कारण त्या कारचा जो मालक असतो त्याला ती कार मेंटेन ठेवावी लागते, तो त्याचं वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करतो, त्याच्यानंतर त्याला वेळच्या वेळी लागणारे रिपेअर करतो, त्याच्यामुळे लेस पोल्युटिंग आहे. तर पोल्युटिंग गोष्टी काय आहेत तर सार्वजनिक व्यवस्था त्याच्यामध्ये सरकार लक्ष देत आहे, कारण त्या सरकारच्या अखत्यारीत येतात किंवा त्या स्थानिक प्रशासन जसं की नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, नगर परिषदा असतील त्यांच्या अखत्यारीत येतात. पण हायड्रोजन ही गोष्ट जर वापरायची असेल तर आमच्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये असं निघालं की जो ऑटो सेक्टर आहे, 3 व्हीलर सेक्टर आहे, जो म्हणजे ज्याच्यामध्ये बसतात लोक आणि तुम्ही 6 असणी रिक्षा घ्या नाही तर 3 म्हणजे 6 सीटर घ्या किंवा 3 सीटर घ्या, तुम्ही बघितलं असेल की त्या प्रदूषित आहेत. तर हायड्रोजनची निर्मिती या स्तरावर झाली पाहिजे की ते त्यांनाही परवडलं पाहिजे. तर तेवढा जरी एक सेगमेंट आपण सुरू केला आणि त्या प्रकारे आपण प्रोडक्शन केलं तर भरपूर फरक पडेल म्हणजे प्रदूषणामध्ये रस्त्यावरच्या. हा एक खरंच नवीन मुद्दा होता, मला वाटतं की हायड्रोजनचा सुद्धा याच्यासाठी वापर होऊ शकतो. अगदी थोडक्यात, अगदी जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना एक वैयक्तिक स्तरावर संदेश द्यायचा असेल सर तर काय द्याल? वैयक्तिक स्तरावर संदेश म्हणजे तुम्ही स्वतःकडे बघा की आता अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला दुःखदायक विधान करणारं मी इथे की आपण किती स्वार्थीप्रमाणे वागलो. आपण साधा विचार केला नाही की आपले आजी आजोबा कसे वागत होते, आपले वडील कसे वागत होते आणि आपण कसे वागतोय. माझ्या पिढीनी किंवा आपल्या पिढीनी ही स्थित्यंतर बघितली की टेक्नॉलॉजी आपल्याला कळली, ॲग्रिकल्चरपासून इंडस्ट्री आली, इंडस्ट्रीपासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनंतर आता 4G आलं, 5G आलं. तर जेव्हा आपण अशा प्रकारची स्थित्यंतर करतोय तेव्हा आपण स्वतः त्याच्यामध्ये किती कमी प्रदूषण करू शकतो याचा सगळ्यात पहिले विचार केला पाहिजे. तर म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही काय प्रकारच्या सवयी स्वतःला लावून घेतल्यात आणि आपण त्या नियंत्रणात आणू शकता. म्हणजे असं आहे की शेवटी तुम्ही तुमच्या मुलांसाठी भरपूर पैसे राखून ठेवाल,
जमीन जुमला राखून ठेवाल, पद प्रतिष्ठा पण निर्माण कराल, पण नीट विचार केला तर आज जगातले अनेक देश असे आहेत की ज्यांना अन्नधान्यासाठी, ज्यांना खाण्याच्या समस्येसाठी आणि त्यांना जगण्यासाठी पण झगडावं लागतं अक्षरशः. तुम्ही वाचलं असेल जिथे आपला वर्ल्ड कप झाला केपटाऊनमध्ये, तिथे आता पाणी नाही आहे, त्यांना पाणी इम्पोर्ट करावं लागतं. मी सिंगापूर त्याच्यानंतर बऱ्याच अशा देशामध्ये राहिलेलो आहे की जिथे पाणी इम्पोर्ट करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आपल्याला लाभलेलं नैसर्गिक वरदान भारताला असं आहे की भारत हा निसर्ग समृद्ध देश आहे. भारताचं तापमान हे नेहमी नियंत्रणात आहे. माझे काही मित्र अमेरिकेला राहतात. 2च दिवसापूर्वी आमचा एक व्हिडिओ कॉल होता आणि बऱ्याच जणांनी जॉईन केलं, नाही कळलं की न्यू जर्सीला 2-2 फूट बर्फ पडतोय. आपण आजही याच्यामध्ये तग धरू शकलेलो आहे कारण ही स्थिती अजूनही नियंत्रणात आहे, पण आपल्या हातामध्ये फार कमी वर्ष आहेत. त्याच्यामुळे आपण याचा नीट विचार केला पाहिजे की आपण येणाऱ्या पिढीसाठी ठेवतोय काय. तर आपण त्यांच्यासाठी स्वच्छ हवा ठेवली पाहिजे, स्वच्छ पाणी ठेवलं पाहिजे आणि स्वच्छ वातावरण ठेवलं पाहिजे. तर तुम्ही स्वतः विचार कराल तर तुमच्या सवयींचा काही असा विचार करा की ज्याच्यामुळे आपण या गोष्टी लिटरली म्हणजे स्पॉईल करतोय. आपण अशा इमारती उभारतोय, तिथे वृक्षतोड करतोय, असे रस्ते उभारतोय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियंत्रणात करता येतील. हे तुम्ही स्वतः बेसिकली आत्मपरीक्षण करायचं आहे आणि स्वतःला विचारायचं की मी कुठली हॅबिट, जसं मी माझ्या मैत्रिणीबद्दल सांगितलं ती वेगन झाली. काही लोकांनी गाड्या वापरणं म्हणजे सोडून दिलं. मी IIT मध्ये जेव्हा जॉईन झालो तेव्हा मलाही प्रचंड गाड्या वापरणे, कार वापरणे अशी हौस होती, सवय होती. मी म्हणजे स्तुती करत नाही माझी, पण मी आता स्वतः सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा BSTच्या बसने जातो आणि मला माहिती नाही मी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकत असेल. मला लोक तसंच म्हणतात आणि प्रत्येकजण म्हणतो की मी केल्याने काय फरक पडेल. पण तुम्ही स्वतःपासून सुरुवात करून बघा. 1:1 1 होतं, पण 1:100 100 होऊ शकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही बेरीज करायची नाही, तुम्ही गुणाकार करायचा आहे. तर जेव्हा प्रत्येक माणूस हा विचार करेल की मी काय करू शकतो, हा आपण विचार सोडून दिला पाहिजे की शासन काय करेल, व्यवस्था काय करेल, दुसरा माणूस काय करेल, संस्था काय करतील. तर आपण स्वतः हा विचार केला पाहिजे की मी ह्याच्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जसं की तुम्ही सार्वजनिक उपक्रमाची व्यवस्था वापरलीत, चांगल्या लोकांनी वापरली तर ती आपोआप सुधारेल. त्याच्यामुळे आपण स्वतःला नियंत्रण करायचं आहे की मला या गोष्टी वाचवायच्या आहेत, येणाऱ्या पुढच्या पिढीला मला चांगलं आरोग्यदायी तापमान द्यायचं आहे. खरं आहे, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल मी हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमकडून आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि आजचा इतका महत्त्वाचा विषय होता. आपल्या प्रेक्षकांना हा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर प्रतिक्रियांद्वारे कळवा आणि आपण प्रतिक्रिया सोशल मीडियावर आम्हाला देऊ शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर www.facebook.com/jd सह्याद्री, हॅलो सह्याद्री 20@gmail.com हा आमचा मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री हे यूट्यूबवर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता. @dd सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. नक्की आम्हाला प्रतिक्रियांच्या स्वरूपात कळवा की आजचा विषय कसा होता. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह पुढच्या हॅलो सह्याद्रीच्या भागात. पुन्हा एकदा कार्यक्रमात प्रसाद सर आपले आभार मानते आणि आजचा सगळ्या प्रेक्षकांचा या कार्यक्रमामध्ये निरोप घेते. धन्यवाद.